तर परळ म्हटलं की या परळ विभागामध्ये अनेक रुग्णालये आहेत. त्यांच्याकडे रुग्णालयाचा हब सुद्धा मानला जातो. मात्र असं असलं तरी अनेकांना रुग्णासाठी किंवा औषध उपचारासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे आता या वॉर्डच्या स्तरावरती तुम्ही त्यांच्यासाठी काही क्लिनिक स्वरूपातले एखादं छोटेखानी हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, सुरू करणार आहात का? बरं झालं, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. त्या छोटेखानी दवाखान्यासाठी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो आला, हं. त्याच्यासाठी मी गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्न करते. माझ्या विभागात तो सुरू करा म्हणून झालाय, पण प्रशासनातल्या म्हणजे आता दळभद्रीच म्हणायला लागेल मला. हं. त्यांच्या नाकर्तेपणामुळे तो आजही झाला नाही. आणि बजेट प्रोव्हिजन झालेली परत झाली. इथे नको, हे इथे नको, कशाला राजकारण करताय? हा हा बाळासाहेब ठाकरे दवाखाना कुणासाठी करायचा होता? तिथल्या नागरिकांसाठी करायचा होता. म्हणजे आता आपण मातोश्री गृहनिर्माण संस्था आहे, तिथे 6 बिल्डिंग आहेत, 23-23 माळ्याच्या. बरोबर. बाजूला महात्मा सदन आहे, बाजूला बीएसटी क्वार्टर्स आहेत, त्याच्या बाजूला हटमॅन कॉलनी म्हणून झोपडपट्टी आहे. हं. तर त्या ठिकाणी हा बाळासाहेब ठाकरे दवाखाना व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करते. पण केवळ राजकारण, कारण सत्तेत नव्हतो ना आम्ही आता बरोबर. 3 वेळा. त्या दळभद्री राजकारणामुळे तो दवाखाना झाला नाही आणि त्याला लोकांना ते दवाखान्यासाठी मोकलेले. कित्येक वेळा जागा दाखवली मी, मान्य आयुक्तांना पण जागा सांगितली. आज तुम्ही जाऊन बघा त्या जागेवरती. हं. त्या जागेवरती कचऱ्याचा ढीग साचलाय हं. आणि लोक कसे बाहेरचे लोक येतात, तिथे राहतात, घाण करतात. मी सांगितलं होतं ही जागा ही रस्त्याची जागा आहे, महापालिकेची जागा आहे, बरोबर. सेटबॅक आहे, तर आपण तिथे करा. कोणीतरी सांगते म्हणून काय डोळ्याने बघतात की नाही माहिती, उघड्या डोळ्याने मुद्दाम दाखव. बरं झालं तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. हं. सातत्याने मी तो पत्रव्यवहार करते, आयुक्तांच्या बैठका घेतल्या. हं. कोणीतरी सांगते म्हणून करत नाही, कसली दळबद्री ही लक्षणं. सातत्याने प्रयत्न करून मग कुठे अडत कुठे होतो? आयुक्तांना विचारा, मान्य आयुक्तांना विचारा की का नाही केलं. त्यांना म्हणे सांगितलं टाटा हॉस्पिटलच्या लोकांनी ही आमची जागा आहे. मी साहेबांना सांगितलं, साहेब आपल्याला फसवलं जाते, हं. कोणीतरी आपल्याला फसवतंय. ही टाटा कॅन्सर सोसायटीची ही जागाच नाहीये, हं. हा सेटबॅक आहे. जो त्यांनी 30-40 वर्षापूर्वी आपल्याला हँडओव्हर करायला पाहिजे होता, तो केला नाही. का नाही करत? आज कचऱ्याचं साम्राज्य तिथे, हं. कचऱ्याचं साम्राज्य आहे. एवढ्या रस्त्यावर एवढी घाण आहे, दिसत नाही का हो प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना? हं. आणि माझी काय मागणी होती, तो दवाखाना व्हायला पाहिजे. माझी मागणी जर चुकीची असेल तर आपण मीडिया म्हणून मला जरूर जा विचारा, मी तयार आहे त्याला उत्तर द्यायला.